नमस्कार मित्रांनो, आज आहे 6 जानेवारी 2026. आज काही घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी या आपण समजून घेणार आहोत. एक एक करून मराठीमध्ये समजून घेणार आहोत. ओके. आता ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पॉलिटिकल, त्या आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगेन. ओके. आता थोडंसं काय झालं आहे, महाराष्ट्राची जी राजनीती आहे ती थोडीशी तापली गेली आहे. प्रत्येक इलेक्शन पार्टीमध्ये काही ना काही घडत आहे. ओके. आता पहिले अपडेट काय आहे, इंटरनल BJP कॉन्फ्लिक्ट क्लेम्स ओके इंटेन्सिफाय. ओके. आता यात झालं असं काय आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठलं आहे की काँग्रेसचे जे नेते आहेत नाना पटोले यांनी मोठा आरोप केला आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपच्या आतमध्येच एक गट आहे जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. So, senior Congress leader Nana Patole alleges an internal BJP faction is working to remove Chief Minister Devendra Fadnavis, pointing to discontent among senior leaders. He criticized influence within the party and suggested power struggles that could affect Mahayuti politics as civic elections heat up. Okay. सो पटोलेंचं काय म्हणणं आहे की पक्षातील काही वरिष्ठ जे नेते आहेत ना ते नाराज आहेत आणि त्यामुळे काय होत आहे, पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू आहे. BJPमध्ये काय झालं आहे, अंतर्गत मतभेद आता सुरू झालेत. आता त्यांच्या म्हणण्यानुसार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून हटवण्याचा आतूनच प्रयत्न सुरू होत आहे, असं म्हणता येईल. कार्यक्रम सुरू केला आहे. आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा आरोप अधिक आता चर्चेत आला आहे. ओके. आता दुसरी अपडेट आहे इलेक्शनबद्दल. ओके. आता यात असं झालं आहे की थोडंसं BMC निवडणूक मोहीम आता सध्या चालू झाली आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची जी मागणी आहे ना ती 25% आता वाढली आहे. आता काय झालं आहे, मुंबईमध्ये BMC निवडणुकीची तयारी आता जोरदार सुरू झाली आहे. त्यामुळे काय झालं आहे, उमेदवारांकडून जोरदार पदयात्रा करण्यात येत आहेत. घर घर जाऊन आता प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम काय दिसते की वडापाव झाला, समोसा झाला, बिर्याणी झाली, जे पण असे 10-20 रुपयाचे खाद्यपदार्थ आहेत त्यांच्या पदार्थांची मागणी तब्बल 25% वाढली गेली आहे. आणि या मोहिमेमुळे हॉटेल्स, टपऱ्या आणि कॅन्टीनवाल्यांना मोठा फायदा झाल्याचे सांगितलं जात आहे. ओके. ड्युरिंग द ongoing municipal election campaigns, intensive padayatras and door-to-door activities by candidates in Mumbai have led to nearly 25% increase in demand for popular street foods like samosa, vada pav and biryani, reflecting how political mobilization influences local economic activity. म्हणजेच ह्या मोहिमेमुळे हॉटेल्स, टपऱ्या आणि कॅटरिंगवाल्यांना मोठा फायदा झाल्याचे सांगितले आहे. म्हणजेच की निवडणूक जी मोहीम आहे ना, म्हणजे राजकारणासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही आता चालना मिळत आहे. ओके. आता तिसरी अपडेट काय आहे, BJP लीडर डिफेंड्स अनअपोज पोल विक्टरीज. म्हणजेच बिनविरोध विजय. भाजपाचे बावनकुळे यांचं स्पष्टीकरण आलं आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आता दिसत आहेत. आता यावर विरोधक टीका करताना काय म्हणतात की भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांच्या मते बिनविरोध विजय म्हणजे मतदारांचा विकासावर विश्वास आहे आणि त्याला राजकीय परिपक्वतेचे लक्षण म्हणता येईल. ओके. सो विरोधकांचे आरोप निराधार असल्याचं ते म्हणत आहेत. ओके. So, senior BJP leader Chandrasekhar Bawankule defends the growing trend of unopposed wins in local body polls as a sign of political maturity and governance focus, dismissing opposition critics and emphasizing development narratives. Okay. आता चौथे अपडेट काय आहे, NCP's नवाब मलिक वॉन्स BJP लीडर. म्हणजेच की नवाब मलिक BJP नेत्यांना कायदेशीर आता नोटीस देण्याची चेतावणी देत आहे. कारण की BMC निवडणुकापूर्वी राजकीय वातावरण तापलेलं होतं आणि आता यातच NCPचे नेते नवाब मलिक यांनी भाजप नेते आशिष शेलार आणि अमित साटम यांना कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे. आता त्यांनी सांगितलं काय आहे की त्यांच्या विरोधात केलेले काही आरोप खोटे आहेत आणि त्याबाबत ते कायदेशीर आता कारवाई करणार आहेत. आता या प्रकरणामुळे महायुतीत तणाव वाढल्याचं मानलं जात आहे आणि मुंबई महापौर पदाच्या समीकरणात NCPची भूमिका अधिक महत्त्वाची ठरू शकते. ओके. सो बेसिकली नवाब मलिक यांनी काय म्हणलं आहे, NCP लीडर नवाब मलिक वॉन्स BJP लीडर्स आशिष शेलार अँड अमित साटप विथ लीगल नोटीस थ्रेट्स अहेड ऑफ म्युनिसिपल इलेक्शन्स, हायलाइटिंग रायझिंग टेन्शन्स इवन विदिन महायुती अलायन्सेस अँड स्ट्रेसिंग NCP's
क्रुशियल रोल इन द मेयरॉल रेस. आता 5वी अपडेट काय आहे, न्यू पॉलिटिकल अलायन्सेस शेक लोकल पॉलिटिक्स. म्हणजेच अंबरनाथची जी नगर परिषद आहे, ओके, अंबरनाथ नगर परिषद, BJP काँग्रेस एकत्र होणार, शिवसेनाला आता बाहेर काढलं जाणार. अंबरनाथ नगर परिषदेत मोठी राजकीय उलथापालथ आता झाली आहे. येथे भाजप आणि काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे आणि शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यात आलं आहे. आता ही युती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे म्हणजे खूप जणांच्या मते, कारण की विरोधी पक्ष एकत्र येणारे प्रसंग स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरण आता तयार करत आहेत. ओके, आता इन अंबरनाथ म्युनिसिपल काउन्सिल BJP हॅज फॉर्म अन अलायन्स विथ काँग्रेस साइडलाइन्स शिवसेना क्रिएटिंग सिग्निफिकंट लोकल पॉलिटिकल रिलाइजमेंट. This strategic move challenges the party traditional ideological lines and shows shifting regional alliances. Okay. आता यात सर्वात काय झालं की महाराष्ट्राची जी राजनीती आहे ती थोडीशी तापली गेली आहे. ओके, त्यामुळे ही होती आपली 6 जानेवारी 2026च्या या सगळ्या पॉलिटिकल अपडेट्स. आणि जर तुम्हाला अशाच अपडेट्स रोज जाणून घ्यायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. ओके, थँक्यू.